नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण दुरावा ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। एक मुलगी असते, दिसायला खूप सुंदर असते। 12वी नंतर तिला आपलं स्वतःचं असं करिअर करायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं। तिचं वागणं बोलणं खूप सिंपल होतं। 12वी नंतर तिला पुढे शिकायला भेटत नाही। तिचं लवकर लग्न होतं। लग्नानंतर सुरुवातीला तिच्या नवऱ्याला तिचा साधेपणा खूप आवडायचा, पण नंतर तोच तिचा साधेपणा खूप बोरिंग वाटू लागला होता। ती दररोज त्याची घरामध्ये वाट बघत असायची, त्याच्यासाठी नवीन नवीन पदार्थ बनवायची, पण तो काही केल्या लवकर घरी येतच नव्हता। आला तरी सुद्धा जेवायला बसताना तिच्यावर भरपूर ओरडायचा। काही दिवसानंतर दोघांच्या मध्ये बोलणं सुद्धा खूप कमी झालं होतं। ती दिवसभर घरी एकटीच त्याची वाट बघत असायची, त्याला बऱ्याच वेळा फोन सुद्धा लावायची, पण तो काही केले तिचा फोन घेतच नव्हता। हळूहळू दोघे सुद्धा एकमेकांपासून दूर होऊ लागले होते। एक दिवस तो तिला सरळ सांगतो की मला तू आता आवडत नाहीस, मला तुझ्यासोबत नाही राहायचं। दोघे पण एकमेकांपासून दूर राहायचं ठरवतात आणि दोघे पण एकमेकांपासून दूर होतात। ती आपल्या मैत्रिणीकडे राहायला जाते, कारण तिची आई आजारी असायची, त्यामुळे ती आईला उगाच टेन्शन नको म्हणून घरी जात नाही, मैत्रिणीकडे राहायला जाते। खूप दिवस ती कोणाशीच काही बोलत नाही। तिची मैत्रीण तिला हसवण्याचा खूप प्रयत्न करते, तिला फिरायला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, पण ती काही जात नाही, गप्पच राहत असते। एक दिवस तिची मैत्रीण तिला बोलते की किती काकूबाईसारखं वागतेस, म्हणूनच तो तुला कंटाळला असेल। अगं जरा बाहेर पड आणि बघ जग किती बदललं आहे, स्वतःमध्ये बदल कर, मग बघ काय जादू होते ते। तुझा नवरा स्वतः तुझ्याकडे येईल। तिला तिच्या मैत्रिणीचं बोलणं पटतं आणि ती स्वतःमध्ये असा बदल करते की तिला कोणी ओळखूच शकत नाही की ही तीच मुलगी आहे म्हणून। त्याच्याच ऑफिसमध्ये तिला जॉब मिळतो। ती जेव्हा ऑफिसमध्ये एंट्री घेते तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो। त्याला कळतच नाही की ही आपलीच बायको आहे की दुसरी कोणी। ती मुद्दामहून त्याच्या समोरून जाते, पण त्याच्याशी एक शब्द सुद्धा बोलत नाही। बऱ्याच वेळा तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही केल्या त्याला भाव देत नाही। त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप होतो। त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते की मी तिला समजून नाही घेतलं। तो तिला सॉरी बोलतो, माझं चुकलं, मला माफ कर, मी तुला समजून घ्यायला हवं होतं, तुझा साधेपणा मला समजलाच नाही। तिचं त्याच्यावर खूप मनापासून जीवापाड प्रेम होतं, त्यामुळे ती त्याला माफ करते। त्यानंतर त्या दोघांच्या मध्ये कधीच भांडण होत नाही। दोघे पण नेहमी खूप मज्जा मस्ती करतात, नेहमी आनंदी राहतात, नव्याने एकमेकांना समजून घेतात। पहिला त्यांचं अरेंज मॅरेज झालं होतं, पण ते नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडतात, त्यामुळे दोघे पण परत एकदा लग्न करतात, पण लव्ह मॅरेज करतात। त्यांच्यामध्ये जो दुरावा आला होता त्यामुळेच ते दोघे पण नव्याने प्रेमात पडतात। कधी कधी नात्यात दुरावा सुद्धा खूप गरजेचा असतो, त्यामुळे नातं आणखीनच घट्ट होतं आणि अशा पद्धतीने त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होते। आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।